आजकाल काय झालंय ना, जे ऑफेंड होतात ना लोक, तर ते ऍक्च्युअल मध्ये ऑफेंड नाही होत. त्यांना सोशल मीडियावर दाखवायचे की ते ऑफेंड झाले. का? कारण त्यांचे पण फॉलोअर्स वाढतात. खूप लोक म्हणतात कॉपी आहे किंवा काय किंवा काही. तर ह्या गोष्टी तर सगळीकडेच होतात ना यार. इंडियन आयडल जेव्हा म्युझिक शो आला, दुसरा व्हॉइस ऑफ इंडिया आला, तिथे कॉपी थोडी होतं त्याचं. कॉपी तेव्हा असतं की नाही तू होत. ए बोलला आणि मी पण ए बोललो, ते कॉपी बरोबर. झालं ना. तर घरचे म्हणतायत ना की तो चुकीचा, तर समजून घ्या आपल्यामध्ये पण काहीतरी चूक आहेच. तर त्याच्या घरी पण आपण चुकीचेच आहे. ठीक आहे. तर मित्र आहे ना, ते थोडं दारूचं रिलेशन कसं असतं माहिती आहे नसेल. तुला? आपण एखाद्या आर्टिस्टला आहे ना, त्यांच्या कंटेंटनुसारच जज करतो की अरे यांनी कविता केल्या म्हणजे हा बाहेर जाऊन असं नाही बोलला पाहिजे. तू बघितली ऍक्शन काही मला माहित नाही. त्या मुली नाही का की टेटो नको जायला मट लेजेंड त्यांना काहीच लिमिटेड. त्यांना म्हणतो की तुला माझी जेवढी मारायची तुम्ही मारू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तू बघितलं की असे कितीतरी कंटेस्टंट येतात जे आमची उडून जातात आणि मी त्या गोष्टी ठेवतोय युट्यूबला. खरं आहे. सो या आमच्याच आईला नाही घरचा मुलगा आला हो, होता, exactly. मजा घेतली आणि काका- नाही तर तेच गोष्ट असते की ते एवढे छान रायटर आहे. समीर दादा झालं, प्रसाद दादा झालं, हे एवढे छान रायटर आहे की यांच्या लाईफ मध्ये एक किस्सा झालाय, ते चिपकत इतक्या असतं. छान प्रकारे दाखवतात यार. मित्रांमध्ये काय असतं, समजा तू आणि मी मित्र आहे, काहीच नाही. तर मी जेव्हा तुझी उडवतोय तर मी तुला हा पण हक्क दिलेला असतो की तू पण माझी उडवायची. स्टँडअप कॉमेडी का नव्हतं जात याचं रिझन पण हेच होतं की जे पण चॅनल्स वगैरे स्टँडअप कॉमेडी प्रमोट करायचे ना, त्यांचं इंटेन्शन स्टँडअप कॉमेडी प्रमोट करणं कधीच नव्हतं. त्यांचं इंटेन्शन फक्त त्यांचं चॅनल चालणं होतं. तो शो, गणेशवाला शो, आणखी मजा येण्याचं कारण पण हे होतं ना त्याच्यामध्ये की आमची एकमेकांची बॉन्डिंग कशी आहे ना,